पैसा येतो पण पैसा थांबत नाही, टिकत नाही. पैसा घरात यायच्या आधीच त्याला पायवाटा ठरलेल्या असतात. पैसा तर भरपूर येतो, पण हॉस्पिटलचा खर्चासाठी तो खर्च होतो. पैसा हा कोर्ट कचेरीसाठीच खर्च होतो. कशा ना कशा प्रकारे धनहानी होतच असते. आपण कष्ट करतो, मेहनत करतो, पण कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथच मिळत नाही. शॉप आहे, ते चालत नाही. पैशाला घेऊन बऱ्याच समस्या असतात. दरिद्रता पिछाच सोडत नाहीये. आज मी धनहानीबद्दलच आपल्या सर्वांना माहिती देणार आहे. राहू केतूचा काळ जेव्हा काही लोकांचा सुरू होतो त्यांनाच धनहानी होत असते. अशा व्यक्तींना जे काही करायचं आहे त्याच्या उलटच त्यांच्याबरोबर घडत असतं. शुक्र ग्रह तुमचा स्ट्रॉंग नसेल तर पैशाबाबतच्या समस्या तुमच्या आयुष्यात निर्माण होतात. प्रेमासाठी तुम्हाला झुरत बसावी लागते. काही लोकांचे तर असे पण असते, पहा, वय कमी असते. म्हणजे एखादी व्यक्ती 20 वर्षाची असेल तर ती 25 ते 30 वर्षांची दिसते. म्हणजेच चेहऱ्यावर तेजी नसते, टवटवी नसते. अशा वेळेस समजून जायचे तुमचा शुक्रग्रह स्ट्रॉंग नाहीये. तुम्ही सदैव निगेटिव्ह विचारात राहणार. तर यासाठी आहे ना, मी आज तुमच्यासोबत लक्ष्मी मातेचे खूप चांगला उपाय आहे ना आपल्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे. कारण तो तुम्ही नक्की करून पहा. तर हा उपाय आपल्याला आहे ना शुक्रवारलाच करायचा आहे. तुम्ही काय करायचं, हा उपाय 5 शुक्रवार करू शकताय किंवा तुम्हाला रिझल्ट जाणवला तर हा उपाय तुम्ही कंटिन्यूही करू शकताय. कारण हा उपायाने तुम्हाला खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळतील. शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी एक मातीची पंती घ्यायची. हा उपाय तिली सांजेच्या टायमिंगला करायचा आहे. थोडा गुलाल घ्यायचा. आपण गणपती बाप्पांना वाहतो तो गुलाल उंबऱ्याच्या बाहेर पंती जिथे आपण ठेवणार आहोत, पंती जिथे आपण लावणार आहोत ना, त्या पंतीच्या खाली गुलाल टाकायचा. त्यावर पंती ठेवायची. पंतीत तुपाची वात लावायची. तर वात कशी लावायची, तर एक ज्योत आहे ना बाहेरच्या बाजूला, म्हणजेच एक वातीचे तोंड बाहेर आणि एका वातीचे तोंड आत, या प्रकारे पंती लावायची आणि देवापुढे बसून माता लक्ष्मीची प्रार्थना करायची. हे माते, तुझे आगमन माझ्या घरामध्ये होऊ दे. माझ्या घरातील दरिद्रता जाऊ दे. सुख समृद्धी वैभव माझ्या घरामध्ये येऊ द्या. अशी देवीला प्रार्थना करायची. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप 11 किंवा 21 वेळा तुम्ही करायचा. दिवा तसा जोपर्यंत विजत नाही ना तोपर्यंत तसाच राहून द्यायचा. दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात तो दिवा सोडून द्यायचा. तर हा उपाय आहे ना खूप लाभदायक आहे. तुम्ही नक्की करून पहा. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टी पण मी आज तुम्हाला सांगणार आहेत, त्या तुम्ही आवर्जून करा. याने सुद्धा तुमच्या परिस्थितीमध्ये बऱ्याच प्रकारात तुम्हाला रिझल्ट तुम्हाला जाणवतील. तर काय करायचं, 11 शुक्रवार महालक्ष्मी मंदिरात जायचं. यथाशक्य पूजन करावे अथवा फुले, वेणी, गजरा, सपत्नीक अर्पण केल्यास आर्थिक स्थिती आहे ना मजबूत होते. महालक्ष्मीचे चरणी अगरबत्ती पुडा किंवा अत्तरकुपी अर्पण करावी. रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप केल्यास आहे ना अखंड लक्ष्मी घरात वास करत असते. आपण कशासाठी कष्ट करतो, आपल्या घरात लक्ष्मीने वास करावा, आपलं घर धनधान्याने, सुख समृद्धीने, शांतीने भरून राहावे, याच्यासाठी आपण खूप मेहनत कष्ट करत असतो. तर त्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळावी म्हणून हे छोटे छोटे उपाय, तोडगे आपण करत असतो. महिलांना मी एक सांगू इच्छिते, तुम्ही ज्यावेळेस गहू दळायला दिसाल गिरणीमध्ये, तर त्याच्या अगोदर आहे ना काय करायचं, केशराचे 2 दाणे त्या गव्हामध्ये टाकायचे. त्याचबरोबर 11 तुळशीची पाने हे टाकल्याने ना धनवृद्धी होत असते. सत्यनारायणाची पोथीचे दररोज 5 अध्यायाचे पठण केल्यास अखंड लक्ष्मी घरात वास करते. केरसुनी घरात अशा ठिकाणी ठेवावी की तिला कोणाचाही पाय लागणार नाही आणि लागल्यास लक्ष्मीचा अपमान होत असतो. अशा घरात आर्थिक टंचाई कंटिन्यू भासत राहते. त्यामुळे आहे ना केरसुनी, झाडू जे काही आपण बोलतो ना ते लांब ठेवावे. तेव्हा केरसुनी आहे ना कोणालाही दिसणार नाही याचीही दक्षता घ्यावी. अशा ठिकाणी केरसुनी ठेवून द्यायची असते. मुख्य प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला सुंदर फुलांची कुंडी ठेवावी. घराच्या प्रवेशद्वाराच्या बाजूने दररोज स्वस्तिक काढावी. अखंड लक्ष्मी वास करते तशा घरामध्ये. गाडी किंवा बॅगवर स्वस्तिकचा स्टिकर लावल्यास चोरी जाण्याची शक्यता नसते. गाडी तुमची सुरक्षित राहते. घरात रोज पाण्यात तुरटी टाकून फरशी पुसल्याने दिवसभर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहत असते. कासव उत्तर दिशेचे प्रतिनिधित्व करते. घराच्या उत्तर दिशेला धातूच्या एका प्लेटमध्ये पाणी भरून त्यात एक धातू कासव ठेवावी. त्यांचे तोंड आहे ना उत्तरेकडे असावे.
त्याचबरोबर आपल्याकडे जे पाकिट असतात, जेंट्स असो किंवा महिला असो, तर त्यांनी काय करायचं, लाजाळूचं एक पान घ्यायचं आणि 1 इंच लाजाळूची काडी पण घ्यायची. ते आहे ना पाकिटात ठेवायची. त्याने आहे ना लक्ष्मी सदैव टिकते, म्हणजे पैसा आपला टिकून राहतो. घरच्या भोजनातील अन्नपदार्थाचा काही भाग कुत्र्यास दिल्यास गंभीर आजार व दारिद्र्य यांचा नाश होत असतो. पांढऱ्या गुंजाची मुळी, तुम्हाला माहिती असेल पांढरा गुंज, तर त्याची मुळी घ्यायची, मनगटावर रविवारी बांधायची. असाध्य आजार नष्ट होत असतात. पुरुषांनी उजव्या खिशात पांढरी गुंज ठेवल्यास आहे ना अखंड लक्ष्मी वास करत असते. तर अखंड लक्ष्मी वास करावी, तिला टिकवून ठेवावं, यासाठी छोटेसे उपाय, छोटेसे तोडगे जे स्वामी सेवा केंद्रानुसार आलेले असतात, तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं आहे. मी पण एक स्वामी सेवेकरी आहे. माझ्यामुळे तुमच्यापर्यंत थोडीशी माहिती पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो. माझ्या आहे ना बऱ्याचशा भगिनी, माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी केंद्रात जाऊ शकत नाहीत. काही कारणं असतात, पर्सनली असतील किंवा केंद्र लांब असेल. आता मला पण केंद्र खूप लांब पडतं, पण ज्या भगिनी जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी ही सेवा मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. तर आय होप ही छोटीशी माहिती एका स्वामी सेवेकऱ्याकडून एका स्वामी सेवेकऱ्याला दिलेली नक्कीच आवडलेली असणार आहे. तर ही माहिती स्वतःपर्यंत मर्यादित न ठेवता पुढील तुमचे जे बंधू, भगिनी, भाऊ, भाऊजाई, वहिनी, आई, काकू, मावशी, सासूबाई जे कोणी असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. माझ्या फायद्यासाठी नाही, मी ही सेवा करते, तर तुम्ही पण स्वामी सेवाच करताय म्हणून तर तुम्ही ह्या व्हिडिओवरती आलेला आहात. तर ही पण स्वामी सेवा समजून तुम्ही पण हा व्हिडिओ शेअर करा. याचे पण पुण्य तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. आय होप आजचा व्हिडिओ, आजची माहिती पण तुम्हाला नक्कीच आवडलेली असणार आहे. लास्टपर्यंत आलेला असाल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जर नवीनच व्हिडिओवरती आलेला असाल, आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चला मग भेटूयात अशाच नवनवीन वेगवेगळ्या विषयांबरोबर. अशीच माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहणार आहे. आय होप आजचा व्हिडिओ, आजची माहिती पण तुम्हाला आवडलेली असणार आहे. चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना.